परभणीतील दिवंगत सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यू प्रकरणी संबंधित पोलिसांवर 7 दिवसांमध्ये गुन्हे दाखल करण्याचे अंतरिम आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या संभाजीनगर खंडपीठाने दिले होते। याची मुदत काल मध्यरात्री संपली। मात्र या प्रकरणी गुन्हे दाखल झाले नसून पोलिसांनी या निर्णयाविरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली असल्याची माहिती मिळाली आहे। या प्रकरणात अद्याप गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही। आम्ही आमचा न्यायालयीन लढा सुरूच ठेवू। आरोपींना कोण पाठीशी घालतंय त्याची चौकशी होणं गरजेचं असल्याचं सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांनी म्हटलंय। त्यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी पंकज क्षीरसागर यांनी। आपल्यासोबत सोमनाथ सूर्यवंशी यांचे कुटुंब आहे। आई काय सांगाल की पोलीस सर्वोच्च न्यायालयात गेलेत अशी माहिती मिळते, गुन्हा दाखल झालेला नाही 7 दिवसात। आम्हाला संभाजीनगर मधून कोर्टातून आम्हाला न्याय भेटेल म्हणून आम्हाला आशा होती आणि तिथून न्याय देवताने पण आम्हाला न्याय दिले होते। 7 दिवसाच्या आत ह्यांना गुन्हेगाराला शिक्षा द्या, गुन्हेगाराला अटक करा म्हणून त्यांनी दिलेले होते आदेश। परंतु त्या कोर्टाचा आदेशचं पालन करत नाहीत। हे कुणी पाठीशी घालते ते गुन्हेगाराला आणि कुणी पाठीशी घालते त्यांचं पण चौकशी करावा, सखोल चौकशी व्हावा। आता या संदर्भामध्ये प्रकाश आंबेडकर स्वतः न्यायालयात होते तुमच्या बाजूने, काही बोलणं झालंय का त्यांच्याशी या संदर्भामध्ये? साहेब आमच्या सोबत होते आणि साहेब त्यांनी पुढे होऊनच आता हे सगळं मागणी केलेलं आहे। त्यांनी स्वतः लढलेले आहेत। लढले म्हणून हे कायद्यानुसार आहे। माझ्या लेकराचं खून झालं त्या दिवशी मला पोलीस स्टेशनवरून मोंढा पोलीस स्टेशनवरून फोन आला, मारून ह्याने खून केले तरी पण खोटं बोलते। आणि किती खोटं बोलायचं ह्याने, हार्ट अटॅक आलंय, सरकारमध्ये खोटं बोलतात, कोर्टात खोटं बोलतात, कशासाठी खोटं बोलतात हे? आता पुढचं काय भूमिका असणार आहे तुमची? आता पुढची भूमिका न्यायालयीन लढा तर आम्ही लढणारच आहे। आणि जेव्हापासून माझ्या भावाचं खून झालं, हत्या झाली, तेव्हापासून प्रकाश आंबेडकर साहेब आमच्या सोबत ठामपणे उभे आहेत। माझी कोर्टाला विनंती आहे की कोर्टाने लवकरात लवकर त्यांचा शोध घेतला पाहिजे आणि त्यांच्या मागे कुणाचा म्हणजे प्लॅनिंग आहे, कोण त्यांना म्हणजे पाठीशी घालत आहे, त्यांची सखोल चौकशी करून त्यांना कठोरात कठोर शिक्षा दिली पाहिजे। कारण जेवढा गुन्हेगार पोलीस आहेत तेवढाच त्यांना वाचवणारे देखील तेवढेच गुन्हेगार आहेत। याचं उत्तर शोधून काढलं पाहिजे आणि त्यांना कठोरात कठोर शिक्षा दिली पाहिजे। कॅमेरा पर्सन व्यंकटेश पंकज क्षीरसागर, एबीपी माझा, परभणी।